स्टुडंट, आपला चॅप्टर चालू आहे केमिकल कायनेटिक्स. मागच्या लेक्चर हा इज द पार्ट ऑफ फिजिकल केमिस्ट्री. आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं रेट ऑफ किती मार्क्सला वेटेज आहे, त्यानंतर केमिकल कायनेटिक्सची डेफिनेशन, त्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन. फर्स्ट केमिकल कायनेटिक्सची काय स्टडी केली होती डेफिनेशन. केमिकल कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ rate of reaction, factor affecting on them and the chemical reaction and त्याचा mechanism. Then second one बघितली होती रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शनमध्ये काय, रेट ऑफ रिॲक्शन इज डिफाईन ॲज, त्यामध्ये काय रिॲक्टंट किती प्रमाणात प्रोडक्टला कन्झ्युम करतो आणि किती रॅपिडली कन्झ्युम करतो त्याचं काय त्याचा रेट कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय रेट ऑफ रिॲक्शन. इन दिस लेक्चर वी स्टडी द ॲव्हरेज ऑफ केमिकल रिॲक्शन. फर्स्ट ॲव्हरेज ऑफ केमिकल रिॲक्शन मीन्स व्हॉट, ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. फर्स्ट ॲव्हरेज रेट काय, ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शनचा कसा असेल ते स्टडी करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल ॲव्हरेज रेट इज इक्वल टू, ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस पर युनिट चेंज इन टाईम and this change will be indicate that the del change will be indicate that the del sign ने काय होतो तो चेंज इंडिकेट होतो. देन फर्स्ट ॲव्हरेज रेट ऑफ केमिकलची डेफिनेशन लिहिताना चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस ऑर रिॲक्टन ऑर प्रोडक्ट डिवाइड बाय चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ टाईम. फर्स्ट आपण ॲव्हरेज रेटची डेफिनेशन बघू. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू change in concentration of species or लिहू शकतो आपण reactant or product. Change in time. सिंपल. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस और लिहू शकतो चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन अँड प्रोडक्ट पर युनिट चेंजिंग टाईम. त्याचा टाईम किती चेंज होतो. फर्स्ट मी सांगितलं चेंज इज इंडिकेट दॅट द डेल, हेन्स डेल सी का लिहिला बिकॉज आपण काय राईट करतोय चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन अपॉन चेंज इन टाईम. चेंज म्हणजे डेल अँड टाईमचा टी. इज इट ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू काय इक्वेशन भेटलं आपल्याला डेल सी अपॉन डेल टी. कशावरून स्टडी केला. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस और आपण चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन अँड प्रोडक्ट म्हणू शकतो पर युनिट डिवाइड बाय चेंजिंग टाईम. चेंज इज इंडिकेट व्हॉट विच सिम्बॉल डेल, हेन्स वी कॅन राईट द डेल. कॉन्सन्ट्रेशन घेतलं म्हणून सी घेतला. इन द चेंज इन टाईम डेल, चेंज इंडिकेट दॅट डेल अँड टाईमचा सिम्बॉल टी. हे इक्वेशन भेटलं आपल्याला. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू डेल सी अपॉन डेल टी. ओके, हे झालं ॲव्हरेज रेट. सिम्पल. जर ॲव्हरेज रेटची 2 मार्क्सला डेफिनेशन विचारली तर ॲव्हरेज रेट इज इक्वल टू चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस और चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन. इथं स्पेसिसच्या ऐवजी तुम्ही चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन और प्रोडक्ट घेऊ शकता डिवाइड बाय चेंजिंग टाईम. सिंपल. ॲव्हरेज रेट इज इक्वल टू डेल सी अपॉन डेल टी इज द डेफिनेशन ऑफ ॲव्हरेज रेट. आता नेक्स्ट अगेन आपण त्यात एक्झाम्पल घेऊ. ए गिव्ज बी मीन्स व्हॉट, ए इज द रिॲक्टन अँड बी इज द प्रोडक्ट. आता आपल्याला ह्या रिॲक्शनचा ॲव्हरेज रेट काढायचा आहे. ठीक आहे. हियर ए गिव्ज बी म्हणजे एनी काय केलं आहे, एनी काय केलं आहे किती मोल्स ऑफ रिॲक्टननी किती मोल्स प्रोडक्टचे कन्झ्युम केले ते बघायचं आपल्याला. सिम्पल. ए गिव्स बी. आता ह्या रिॲक्शनचा आपल्याला काय करायचं आहे ॲव्हरेज रेट. काय करायचं आहे ॲव्हरेज रेट. फर्स्ट ऑफ ऑल याचं लिहून घ्यायचं ॲव्हरेज रेट. आता हिअर एनी कन्झम्पशन केलं आहे आणि बीनी फॉर्मेशन केलं आहे. ए मॉलिक्युलने काय केलं आहे कन्झम्पशन आणि बीनी फॉर्मेशन केलं आहे. हेन्स कन्झम्पशन इज इंडिकेट दॅट द निगेटिव्ह साईन अँड फॉर्मेशन होतं तेव्हा आपण कोणतं साईन इंडिकेट करतो पॉझिटिव्ह साईन. म्हणजे जेव्हा आपण एचा जर रेट कॅल्क्युलेट करत असेल तर तो कशाने इंडिकेट करायचा निगेटिव्ह साईननी आणि बीचा जर रेट कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो कशाने इंडिकेट करायचा पॉझिटिव्ह साईननी. हिअर
आपला फॉर्म्युला काय, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस, हिअर स्पेसिस विच वन, ए, मग मायनस डेल ए अपॉन डेल टी. ठीक आहे, काय केलं, फक्त डेल ए घेतलं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस कसलं चेंज झालं आहे, एचं घेतलं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डेल टी. आपण इथं मायनस साईन लिहिलं बिकॉज काय झालं, रेट ऑफ कन्झम्पशन. जेव्हा कन्झम्पशन होईल तेव्हा काय, मायनस साईन. इन केस ऑफ आपण बीचं राईट करू, रेट कसा लिहिणार बीचा, बी इज इक्वल टू, हेच रीराईट करते मी, इथं स्पेस नाही आहे. अगेन सिंपल आहे, ए गिव्स बी हिअर ॲव्हरेज रेट, ए आर केला, ॲव्हरेज रेट कन्झम्पशन इज इक्वल टू, कसला कन्झम्पशन झालं आहे, मायनस डेल चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इन डेल चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ टी. हे झालं ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन. इन सेकंड केस ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन, हिअर जेव्हा फॉर्मेशन होतं तेव्हा आपण काही पॉझिटिव्ह साईन इंडिकेट करतो, डेल बी अपॉन डेल टी. इज इट ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन अँड ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन. जेव्हा कन्झम्पशन होईल तेव्हा निगेटिव्ह साईन अँड जेव्हा फॉर्मेशन होईल तेव्हा पॉझिटिव्ह साईन. आता टोटल रेट आपण लिहिला ना पूर्ण रिॲक्शनचा, ॲव्हरेज रेट इज इक्वल टू, सिम्पल लिहायचं, मायनस डेल ए अपॉन डेल टी प्लस डेल बी अपॉन डेल टी. हे झालं टोटल रिॲक्शनचा ॲव्हरेज रेट, मायनस डेल ए अपॉन डेल टी प्लस डेल बी अपॉन डेल टी. हे हा रिॲक्टन आहे आणि हा प्रोडक्ट आहे. नेक्स्ट लिहिताना निगेटिव्ह साईन इज इंडिकेट दॅट द डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन अँड पॉझिटिव्ह साईन इज इंडिकेट दॅट द इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. हेन्स ॲव्हरेज रेटमध्ये टोटल त्याचे डायमेन्शन आपण लिहू शकतो, मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड इनवर्स इज इट डायमेन्शन ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. हे झाले त्याचे डायमेन्शन ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. फर्स्ट ऑफ ऑल ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शनमध्ये लिहिताना त्याचं डेफिनेशन, त्यानंतर आपण इक्वेशन इन द सेंटेन्समध्ये त्याचं इक्वेशन, त्याच्यानंतर त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म, जनरल एक एक्झाम्पल, ए गिव्स बी, त्यांचे दोघांचे पण काय करायचे, ॲव्हरेज रेट, कन्झम्पशन कशात होतं आणि फॉर्मेशन कशात होतं. इज इट बेसिक कन्सेप्ट. जेव्हा आता इथून पुढे जेव्हा कन्झम्पशन हा वर्ड यूज होईल तेव्हा निगेटिव्ह साईन अँड द फॉर्मेशन यूज होईल तेव्हा इज इट पॉझिटिव्ह साईन. फर्स्ट ऑफ ऑल अगेन ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन लिहिताना जनरली व्हॉट इज डिफाईन द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज डिफाईन ॲज द चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस पर युनिट चेंजिंग टाईम. हे झालं वर्डच्या फॉर्ममध्ये. इन द मॅथमॅटिकल डेल सी अपॉन डेल टी, बिकॉज सी इज इंडिकेट दॅट द कॉन्सन्ट्रेशन अँड टी इज इंडिकेट द टाईम, बट डेल इज इंडिकेट दॅट द चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन. ओके, हे झालं मॅथमॅटिकली फॉर्म. इन द सेकंड सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं, ए गिव्स बी, याचा आपल्याला ॲव्हरेज रेट काढायचा. फर्स्ट ऑफ ऑल रिॲक्टन काय करतो, कन्झम्पशन करतो, म्हणून दॅट्स वाय इज इंडिकेट दॅट द निगेटिव्ह साईन अँड द बी इज द फॉर्मेशन. प्रोडक्ट काय होतो, फॉर्म होतो, दॅट्स वाय दिस इज राईट दॅट द पॉझिटिव्ह साईन. टोटल रेट काढला आपण, मायनस डेल ए अपॉन डेल टी अँड प्लस डेल बी अपॉन डेल टी. टोटल रिॲक्शनचा ॲव्हरेज रेट लिहिला तर मायनस changing concentration of A upon changing time, then plus changing concentration of B per unit time. Then second, this negative sign is indicate that the concentration of reactant is decreases, and this positive sign is indicate that the concentration of product will be increased. त्यानंतर त्याचे डायमेन्शन विचारले जातं इन द MCQ पार्ट. देन मोल, त्याचे डायमेन्शन आहे मोल पर डेसिमीटर क्यूब पर सेकंड इनवर्स. इज इट डायमेन्शन ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल. नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचं आहे इंस्टंटेनियस रेट.
आता इन्स्टंटेनियस रेट स्टडी करताना सिम्पल आपला जो रेट आहे किंवा रिॲक्टनचं कॉन्सन्ट्रेशन कसं इन्क्रीज होतं किंवा कसं डिक्रीज होतं हे फक्त सिम्पल आपल्याला ग्राफच्या याच्यातून रिप्रेझेंट करायचं आहे, त्यालाच काय म्हणतात इन्स्टंटेनियस रेट. मग इन्स्टंटेनियस रेट लिहिताना increasing concentration of reactant per unit time and decreasing concentration of per unit time. Instantaneous rate explain करताना सिंपल दोन ॲक्सिस कन्सिडर करायचे. फर्स्ट एक हे दोन ॲक्सिस आहे. इन फर्स्ट ॲक्सिस इथे लिहायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, हिअर टाइम टी. ओके, आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं ए गिव्स बी, सपोज ए गिव्स बी, त्याचा रेट काय भेटला होता मायनस डेल ए अपॉन डेल टी, आणि सेकंडचा काय प्लस डेल बी अपॉन डेल टी. हे काय केलं होतं आपण याचा ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काढलं होतं. आणि दिस साईन विल बी इंडिकेट दॅट हिअर निगेटिव्ह साईन इज कन्झम्पशन, हिअर पॉझिटिव्ह साईन इज फॉर्मेशन. बट इन केस ऑफ निगेटिव्ह साईन आपण इथं काय बोललो होतो चेंजिंग हिअर रिॲक्टन आणि हिअर प्रोडक्ट. इथं काय रिॲक्टन आणि इथं काय प्रोडक्ट आहे. इथं काय वर्ड्स वापरले होते आपण. निगेटिव्ह साईन इज इंडिकेट दॅट अगेन changing decreasing concentration of reactant and positive sign is indicate that the increasing concentration of product. here काय झालंय डिक्रीज झालंय. सिंपल डिक्रीजचा ग्राफ प्लॉट करायचा. इथं काय झालं डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि इन टाइमचं इंटरवल किती पर युनिट या टी. सिंपल याच्यावरून लिहिलं आपण. इथं काय म्हटलं आपण डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. सिंपल हे काय झालं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं. अगेन आपण दोन ग्राफ प्लॉट करू. दोन ॲक्सिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट और चेंज इन टाइम और टी. ठीक आहे. हिअर काय झालं आहे प्रोडक्ट फॉर्म झाला. आता इथं कोणतं सेंटेन्स वापरलं होतं आपण डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट लिहिलं आहे आपण. इथं काय केलं सिंपल डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन काय झालं रिॲक्टंटचं डिक्रीज दाखवलं. हिअर काय वर्ड यूज केले होते इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टचं काय होतं आहे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत जात आहे. इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाइम. मग सिंपल काय केलं आपण याला हेअर टी आणि आपण असे लाईन टँजंट ड्रॉ करू शकतो. काय झालं सिंपल प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाला. इन्स्टंटेनियस रेट लिहिताना सिंपल काय करायचं आहे रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय चेंज होतो आणि ते आपण ऑलरेडी रेट ऑफ रिॲक्शन ॲव्हरेज रेटमध्ये स्टडी केलं होतं. इज इट डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिक्रीज झालं म्हणून आपण असा ग्राफ प्लॉट केला. हिअर इन्क्रीज झालं म्हणून हा ग्राफ प्लॉट केला. इट इज द चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर युनिट टाइम अँड चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाइम. इज इट झालं इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. सिंपल आहे. इन्स्टंटेनियस रेटमध्ये काय स्टडी करायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे. फर्स्ट वन इज द रिॲक्टन्स अँड सेकंड इज द प्रोडक्टचं. आणि ॲव्हरेज रेटमध्ये लिहिताना ॲव्हरेज रेट स्टडी केलं आपण. ह्या लेक्चरला दोन पॉईंट स्टडी केले. फर्स्ट इज ॲव्हरेज रेट अँड सेकंड इज द इन्स्टंटेनियस रेट. फर्स्ट ॲव्हरेज रेटमध्ये काय केलं होतं ॲव्हरेज रेट इज इक्वल टू चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रोडक्ट और चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिस पर युनिट टाईम. सिंपल चेंज कशाने दाखवला डेलने इंडिकेट केला सी सी. देन जनरल एक्झाम्पल घेतलं ए गिव्स बी. आपल्याला भेटलं त्याचा ॲव्हरेज रेट ए इज द कन्झम्पशन. कन्झम्पशन झालं म्हणून त्याला काय आलं निगेटिव्ह साईन अँड बी इज द फॉर्मेशन. दॅट्स वाय इट गोज पॉझिटिव्ह साईन. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईन आले त्यामुळे आपल्याला टोटल रिॲक्शनचा ॲव्हरेज रेट किती भेटला मायनस डेल ए अपॉन डेल टी प्लस डेल बी अपॉन डेल टी. हा झाला टोटल ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट बघितलं होतं आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनमध्ये सेम चेंजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट पर युनिट टाईम. फक्त त्याचे सिंपल काय केले ग्राफ प्लॉट केले. इन दिस निगेटिव्ह साईन इज इंडिकेट दॅट द concentration of reactant is decreases and positive sign is increases that the concentration of product is increases.